एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम सकल उजियारा, एक राम जगत से न्यारा। रामनवमी हा चैत्र महिन्यातील शुद्ध नवमीचा दिवस. हा दिवस म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा 9वा दिवस. या तिथीस भगवान विष्णूचा 7वा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच ठीक दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा होतो. जनकल्याणासाठी, धर्मरक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी भगवान विष्णूंनी जे दशावतार घेतले त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा 7वा अवतार. श्रीराम यांचा अवतार झाला तो त्रेतायुगात. अयोध्याचा राजा दशरथ आणि त्याच्या 3 राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी यांना एकच दुःख होते, त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता, राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथाने राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्र कामेष्टी यज्ञ केला. यज्ञ देवता अर्थात अग्निनारायण प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली. तो प्रसाद भक्षण केल्यावर 3ही राण्यांना पुढे उचित वेळी 4 पुत्र झाले. त्या पुत्रांची नावे कौसल्येचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण व कैकेयीचा भरत व शत्रुघ्न अशी ठेवण्यात आली. राम या शब्दाचा अर्थ आहे स्वयंप्रकाश, अंतःप्रकाश, स्वतःच्या आतील प्रकाश. श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरूंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्याचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरे केले. राजा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊन शिवधनुष्याचा भंग केला व भूमिकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे अयोध्येचे राजपद भूषवणार म्हणून सारी प्रजा आनंदात असतानाच मातृपितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी स्वतः 14 वर्ष वनवास स्वीकारला. सीताहरणाच्या निमित्ताने लंकाधिपती रावण आणि त्यांची राक्षस सेना यांचा वध केला. रामायणात रामाचे परमेश्वर म्हणून वर्णन नाही, तर नराचा नारायण झालेल्या रामाचे वर्णन आहे. परमेश्वर आहे या कल्पनेने जर रामाचे वर्णन केले गेले असते तर रामायणात आढळून येणारी उदात्तता दिसली नसती. पूर्ण काम ईश्वर मोहाला लात मारून राजगादीचा त्याग करून राम वनात जातो, यात विशेष ते काय? परंतु राम मनुष्य असून मर्यादा पुरुषोत्तम बनला, हेच रामायणाचे वैशिष्ट्य. मर्यादा पुरुषोत्तम हे एक वैशिष्ट्य तर आहेच. श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय. रामायणातल्या महान व्यक्तिचित्रांचे महत्त्व ज्यांच्यामुळे आहे, तसेच ज्या महान व्यक्तींचे चरित्र चित्रण वाल्मिकींच्या तपश्चर्यायुक्त प्रतिभेतून खास निर्माण झालेले आहे, ती व्यक्ती म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. जगातील अत्यंत श्रेष्ठ आणि सर्वोच्च गुणांचा समुच्चय म्हणजे रामाचे चरित्र. कल्पनेने सुद्धा जाणता येणार नाही असे त्यांचे चरित्र आहे. ते चरित्र केवळ कल्पनेचा विलास नव्हे तर वास्तवतेचा विषय आहे. रामचरित्रा इतके पवित्र चरित्र जगात क्वचितच पाहायला मिळेल. बुद्धी पुरस्कर सुद्धा दोष पाहायला मिळणार नाहीत असे हे चरित्र आहे. आत्मानं मानुष्यम मणे रामम दशरथात्मजा, अर्थात रामामध्ये देवत्व रामाने निर्माण केले आहे. मानव उच्च ध्येय आणि आदर्श ठेवू शकतो हे रामाने स्वतःच्या जीवन आचरणातून दर्शविले आहे आणि तशाच प्रकारची व्यक्ती देवत्व मिळवू शकते. विकार, विचार त्याचप्रमाणे सर्व व्यावहारिक कार्यात रामाने मानवाची मर्यादा सोडली नाही. त्यामुळे त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. अलौकिक कर्तृत्ववान विभूती म्हणजे राम. मानव सुद्धा कर्तृत्व शक्तीने देव होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण
म्हणजे राम. स्वार्थ त्यागाची परमसीमा म्हणजे राम. या स्वार्थ त्यागाच्या उच्च आणि उदात्त भावनेवर कळस म्हणजे प्रिय पत्नी सीतेचा त्याग आणि त्यावेळचे वर्तन. पामर मनुष्य समजू शकणार नाही अशा तऱ्हेचे कल्पनातीत विशुद्ध प्रेम रामाचे सीतेवर होते. ज्या सीतेचा क्षणभर विरह झाला तर राम वेडापिसा होत असे. जिच्या विरहामुळे अरण्यातल्या वृक्षांवर विरह गीते लिहिली गेली, त्याच रामाने कर्तव्य पालनासाठी सीतेचा त्यागही केला. त्यात सामान्य उपभोगांची गोष्टच कुठे. रामाचे हे वर्तन अनुपम आणि अमर आहे. लोकांच्या अंतःकरणावर रामाचे असामान्य प्रभुत्व होते, अभिजात नेतृत्व होते. फक्त त्या काळीच नव्हते तर आजही आहे. रामाचे व्यक्तिमत्व किती प्रभावी. स्वार्थ त्यागाची पराकाष्ठा, अभिजात नेतृत्व आणि अलौकिक व्यक्तिमत्व यांची त्रिपुटी म्हणजे राम. रामाचे व्यक्तिमत्व जीवनाच्या प्रत्येक बाबतीत प्रगट झालेले आहे. लोकोत्तर बंधू, लोकोत्तर पुत्र, लोकोत्तर शत्रू, लोकोत्तर मित्र, लोकोत्तर शिष्य, लोकोत्तर राजा, लोकोत्तर वल्लभ, लोकोत्तर धर्मनिष्ठ, सर्वच लोकोत्तर होते. राम म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या आत्मयज्ञाने माणसांना नैतिक जीवन दर्शन देणारी, स्वसामर्थ्याने पाशवी सामर्थ्याचा नाश करणारी व्यक्ती. स्वतःच्या जीवनाद्वारे नैतिक मूल्यांचा प्रसार करणे आणि त्यांचे पालन न करणाऱ्यांशी सामना देणे हे रामचरित्राचे रहस्यच आहे. एका प्रसंगी रामायणाच्या शेवटी कालपुरुष ब्राह्मणाचे रूप घेऊन रामाजवळ खाजगी गोष्टी करण्याकरिता येतो. तो रामाला एक अट घालतो. आपणाला 2 गोष्टी बोलायच्या आहेत. त्यावेळी कोणीही आत आला तरी त्याला मृत्यूची शिक्षा करावी. कोणी येऊ नये एवढ्याकरिता राम लक्ष्मणाला बाहेर उभा करतो. इतक्यात एक संकट येते. दुर्वास ऋषी येतात आणि सांगतात की मला रामाला भेटायचे आहेत. लक्ष्मण नकार देतो. त्यावेळी रुद्रावतार धारण करून दुर्वास ऋषी सांगतात की जर मला प्रतिबंध करशील तर मी संपूर्ण अयोध्येचे भस्म करीन. लक्ष्मणावर अशा तऱ्हेने धर्मसंकट आले. लक्ष्मणाला वाटले की सर्वांचा नाश करून घेण्यापेक्षा माझा एकट्याचा नाश झाला तरी परवडला. समष्टीसाठी व्यक्तीने त्याग केलाच पाहिजे. त्यामुळे तो रामाकडे जाऊ लागला. इकडे राम आणि कालपुरुष यांचे बोलणे पुरे होऊन ते बाहेर येतात तोच लक्ष्मणाने मर्यादेच्या आत पाऊल टाकले. आणखी थोडा वेळ गेला असता तर लक्ष्मणाला आत जाण्याची गरजच पडली नसती. त्याने काहीही ऐकले नव्हते. तरी सुद्धा लक्ष्मणाच्या हातून गुन्हा घडलाच. आता काय करावे याची चर्चा सुरू झाली. पंडित म्हणू लागले की याने काही ऐकलेले नाहीच, कारण त्यांचे बोलणे पुरे झाल्यानंतर राम जवळजवळ बाहेरच आला होता, म्हणून हा केवळ तांत्रिक गुन्हाच समजावा. लक्ष्मण सुद्धा अशा तऱ्हेचा उदात्त चरित्रसंपन्न महापुरुष होता की त्या काळची समाजातील प्रत्येक व्यक्ती म्हणू लागली की लक्ष्मणाला देहांत दंड होताच कामा नाही. आणि रामाची आंतरिक इच्छा पण अशीच होती. लक्ष्मणाने राजगादीवर शेकडो उपकार केलेले होते. अमात्य संस्थेला सुद्धा त्या भव्य आणि दिव्य आणि तेजस्वी मूर्तीची अत्यंत जरूर होती. प्रभू रामचंद्रांचे अस्तित्वच लक्ष्मणामुळे होते. परंतु वसिष्ठ म्हणाले, मला आश्चर्य वाटते की एका कुटुंबावर कोणकोणत्या दुःखांची परंपरा कोसळावी. तरी पण मी सांगतो की राजगादीच्या प्रतिष्ठेसाठी लक्ष्मणाला शिक्षा झालीच पाहिजे. राम लक्ष्मणाला सांगतो की नियामक सत्तेच्या आज्ञेप्रमाणे तुला जायलाच पाहिजे. लक्ष्मण म्हणतो की माझे असे भाग्य की मृत्यूचा संदेश सुद्धा श्रीराम स्वतः मला देत आहेत. लक्ष्मण धावत धावत जाऊन शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतो. त्याच्या पाठोपाठ श्रीराम पण जातो आणि त्याच ठिकाणी रामायण पुरे होते. ह्याप्रमाणे हे अष्ट ऋषी मंडळ राजसत्तेचे नियामक होते. त्यांचे काम राजसत्तेला केवळ सल्ला देण्याचे नव्हते, तर त्याप्रमाणे न वागल्यास तिला वागायला भाग पाडणे हेही काम होते. रामायणात अजून एक असाच प्रसंग आहे की भरत वसिष्ठांच्या संमतीने कैकेयीला बरोबर घेऊन चित्रकूट पर्वतावर जातो आणि रामाला सांगतो, मला राज्य नको. वसिष्ठ पण सांगत आहे की रामाने खुशाल परत यावे. पितृस्थानी असलेल्या गुरूंनी सांगितले आहे म्हणून रामाने परत यावे. राम थोडा विचार करून उत्तर देतो, वसिष्ठांना सांगा की राम पित्राज्ञाचे उल्लंघन करू इच्छित नाही.
वसिष्ठ समजले. म्हणजे त्या काळी शाश्वत नैतिक मूल्यांचे उल्लंघन करण्याची आज्ञा प्रत्यक्ष ऋषीमंडळांनी दिली तरी सुद्धा ती मानण्यात येत नसे. फक्त नैतिक मूल्येच मानण्यात येत असत. अशा तऱ्हेने ईश्वरी नैतिक मूल्यांवरच रामराज्य चालत असे. शाश्वत नैतिक मूल्ये रामकालीन समाजाच्या नसानसात भिनलेली होती. अमात्य मंडळ प्रजेचे नियमन करी, त्यांच्यावर राजसत्ता, त्यांच्यावर अष्ट ऋषीमंडळ आणि त्यावर शाश्वत नैतिक मूल्ये म्हणजेच नैतिक मूल्यांचेच राज्य चालत असे. आता खरंच अशाच राज्याची आपल्याला गरज भासत आहे. सध्याच्या समाजाचे जर आपण अवलोकन केले तर समाजात चाललेली अंधाधुंदी ही मनाला विशुद्ध करून जाते, अंतःकरणावर कुठेतरी प्रहार करते आणि अशा वेळेस आपल्याला आठवण येते ती मर्यादा पुरुषोत्तम रामाची. ह्या आदर्श देवताराची आपल्याला सदैव आठवण राहावी. तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्त. रामनवमी म्हणजेच रामजन्माच्या दिवशी मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात रामायण ग्रंथांचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इत्यादी कार्यक्रमही केले जातात. दुपारी 12 वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा रामजन्मोत्सव साजरा केला जातो. रामराज्य हेच आज एक आश्चर्य आहे. त्यावर ऋषीमंडळांचे वर्चस्व हे एक महान आश्चर्य. त्यावर नैतिक मूल्यांचे वर्चस्व हे तर सर्वात मोठे आश्चर्य होय. आणि नैतिक मूल्ये लोकात भिनलेली म्हणजेच तर आश्चर्यांची परिसीमाच. रामराज्यासारखी शासन संस्था झाली नाही आणि होईल की नाही याची शंकाच आहे. म्हणूनच त्याला कोणतीही उपमा देता येत नाही. सागराला सागराची उपमा, आकाशाला आकाशाची उपमा, त्याचप्रमाणे रामराज्याला रामराज्याचीच उपमा. हे रामराज्य सध्या परिस्थितीत भारतात येणे खूपच गरजेचे आहे. यासाठी लहान मुलांवर लहानपणापासूनच रामायणातील संस्कार होणे आणि त्याप्रमाणे त्यांचे वर्तन आदर्शवत ठेवणे काळाची गरज बनली आहे. सर्वांना पुन्हा एकदा रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.